Hello and good morning, dear students. Today we are going to study Newton's laws of motion. Okay, you have studied Newton's laws of motion before. There are three laws of Newton's laws of motion. Okay, first of all, what is the we can say domain of Newton's laws of motion? What is mean by domain? In which cases or in which circumstances these laws are applied? First of all, Newton's laws of motions are empirical laws. Empirical laws means we cannot deduce these Newton's laws of motion mathematically. They are the product of experimental synthesis. Means what? We cannot prove Newton's law by using mathematical equations. These laws obtained by experiment and observations. Okay, so Newton found these laws by observations. Okay, first of all, we are going to study Newton's first law of motion, which is known as law of inertia. Okay, in our previous lecture I already mentioned what is meant by inertia. So Newton's first law of motion. To perform, okay, I will tell statement uh, slightly afterward. To obtain motion of any object, okay, motion of any object is caused by forces. Those forces are known as external forces. Okay, when we apply external force on any object, that force causes motion of that body. Means what? कोणताही ऑब्जेक्ट असेल तो कधी मोशन परफॉर्म करेल. ओके, मोशन म्हणजे काय तुम्हाला समजलेला आहे. तो ऑब्जेक्ट कधी मोशन परफॉर्म करेल? ज्या वेळेस त्या ऑब्जेक्टवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होईल त्यावेळेस. एक्सटर्नल फोर्स याचा अर्थ काय आहे की तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट सोडून दुसरा एखादा ऑब्जेक्ट पाहिजे, त्याने त्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला पाहिजे. तो ऑब्जेक्ट सोडून त्याला काय म्हणणार आहे आपण? एक्सटर्नल फोर्स. ओके, नाउ to find out relation between force and various dynamical variables, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ने काय समजतं आपल्याला की रिलेशन कशामधलं? फोर्स, आपण किती फोर्स अप्लाय केलेला असेल किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टने किती फोर्स अप्लाय केलेला असेल आणि त्याचं वेलॉसिटी किती होईल त्या फोर्समुळं, ऍक्सेलरेशन किती होईल, ओके, डिस्प्लेसमेंट काय होईल, ते सगळे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन युजफुल आहेत. ओके, नाउ moving to Newton's first law of motion. Okay, I will write statement over here. Every inanimate body continues to its state of rest or uniform motion unless it is acted upon by some external force. Okay, very simple statement. Every inanimate body continues to its state of rest or uniform motion unless and until it is acted upon by some external force. Okay, in general याचा अर्थ काय होतो की कोणताही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टवर जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत त्याची स्टेट चेंज होणार नाही. ओके, तर वाक्यातल्या ह्या
लॉ मधलं प्रत्येक इच अँड एव्हरी हे पाहूया आपण. व्हॉट इज मीन बाय इनएनिमेट बॉडी? इनएनिमेट बॉडी म्हणजे काय की निर्जीव वस्तू पाहिजे, कारण आपण स्वतः चालतो. ते पण आपल्याला जेवण केलं नाही तुम्ही भरपूर दिवस तुम्हाला जाता येणार नाही. ठीक आहे, आपण स्वतः चालतो, त्याच्यामुळे निर्जीवसाठी अप्लाय करतोय आपण. ओके. कंटिन्युअस टू इट स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन, हे दोन वेगवेगळे आहेत. व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ रेस्ट? स्टेट ऑफ रेस्ट मीन्स all the dynamical variables are constant with respect to time of that physical quantity. म्हणजे ती जी तो जो ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट एकाच जागेवर पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याचे डिस्प्लेसमेंट काहीच नाहीये. ठीक आहे, व्हेलॉसिटी पण 0 येते ऑब्जेक्टची. त्या केसला तुम्ही काय म्हणू शकता? स्टेट ऑफ रेस्ट. ओके, समजलं स्टेट ऑफ रेस्ट कशाला म्हणतो आपण. नाउ नेक्स्ट, युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन याचा अर्थ काय आहे की जर एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल, समजून घ्या युनिफॉर्म मोशन म्हणजे काय. काय म्हणतोय मी? कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. जर एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण? युनिफॉर्म मोशन. ओके, तर त्याची व्हेलॉसिटी बदलणार नाही, कमी होणार नाही आणि वाढणारही नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही. ओके, त्याची व्हेलॉसिटी आहे तेवढीच राहील. त्याच्यानंतर अनलेस अँड अंटिल ऍक्टेड अपॉन बाय सम एक्सटर्नल फोर्स. आता एक्सटर्नल फोर्स याचा अर्थ काय की तो ऑब्जेक्ट सोडून दुसऱ्या ऑब्जेक्टने त्याच्यावर अप्लाय केलेला फोर्स, तो असणार आहे एक्सटर्नल फोर्स. त्या बॉडीने स्वतःवर अप्लाय केलेला फोर्स घ्यायचा नाही. ओके, so in this way we can say Newton's first law of motion. आता what are the various outcomes of Newton's first law of motion? किंवा कमेंट्स म्हणू शकतो आपण. कमेंट्स काय काय असतील वेगवेगळ्या. आता आपल्याला इथं समजलं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ने की जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय होणार नाही तोपर्यंत तो मूव्ह होईल का? नाही. आपण असं म्हणू शकतो की कोणताही ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशन मध्ये असेल, ओके, मूव्ह होत असेल, तर त्याच्यावर फोर्स अप्लाय झालेला आहे. समजलं? ओके. each and every object which is moving, okay, some force, external force is acting on that object. This is the first comment. ओके, त्याच्यानंतर अजून काही सांगू शकतो आपण. आता तुम्हाला सोलार सिस्टीम मध्ये माहिती असेल. ओके, सोलार सिस्टीम मध्ये आपली पृथ्वी काय आहे, स्वतःभोवती पण फिरती आणि सूर्याभोवती पण फिरती. ती तशीच कंटिन्यू फिरत राहणार आहे. तुम्हाला जर विचारलं कोणी की का फिरते ती स्वतःभोवती आणि सूर्याभोवती, ओके, तुम्ही न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगू शकता की काय की ती सुरुवातीला त्याच्यावर फोर्स अप्लाय झाला. ओके, कशामुळे? समजा पृथ्वी फिरते, त्याच्यावर सूर्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असतो. सुरुवातीला त्याच्यावर फोर्स अप्लाय झाला. आता तो फोर्स दुसरं कोणी येऊन जोपर्यंत थांबवत नाही त्या पृथ्वीला, म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत ते थांबणार आहे का? त्याचं मोशन नाही थांबणार. म्हणजे जे वेगवेगळे प्लॅनेट्स मूव्ह होत असतात त्यांच्यावर पण काय झालेलं आहे, सुरुवातीला एक्सटर्नल फोर्स अप्लाय झालेला आहे. ओके, नाव नेक्स्ट. आता तुम्ही सॅटेलाइट लॉन्चिंग मध्ये पाहिलं असेल, ऐकलं असेल बऱ्याच वेळा. समजा आपली पृथ्वी असेल आणि इथून आपण सॅटेलाइट लॉन्च केलं. ठीक आहे, एका ठराविक हाईटवर जावं लागतं त्याला, जिथं ग्रॅव्हिटी, मायक्रो ग्रॅव्हिटी होईल. जवळपास 3000 किलोमीटरच्या वर अंतर असतं ते. इथं गेलं समजा त्या हाईटवर, तर ते सॅटेलाइट इथं जाऊन थांबवतात. ते रॉकेट असेल, रॉकेट त्याला इथं घेऊन जातात, थांबवतात. त्याच्यानंतर काय होतं, त्या सॅटेलाइटला सुरुवातीला फक्त एक हॉरिझॉन्टल पुश देतात, ढकलतात फक्त. हॉरिझॉन्टल पुश कशामुळे देतात की मागं त्याच्या इंजिनला ते असतात, क्रायोजेनिक इंजिन असतात, ते पेटवतात आणि सुरुवातीला पुश देतात. त्याच्यानंतर ते फिरत राहतं त्याचं ते फिरत राहिल्यामुळे त्याला फिरण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल फोर्स द्यायची गरज आहे का? नाही, कारण की त्याचं युनिफॉर्म मोशन जे चालू झालेलं आहे ते थांबणार आहे का? नाही, जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. ओके, तुम्हाला इथं काय पेट्रोल डिझेल जाळायची गरज नाहीये त्या सॅटेलाइटला फिरवण्यासाठी. हे आपल्या प्लॅनेटरी मोशनला पण अप्लाय होतं. वेगवेगळे प्लॅनेट मूव्ह होत असतात,
तुम्ही म्हणताल त्यांना काय पेट्रोल डिझेल लागतं काय, प्लॅनेट मूव्ह होतं, अर्थ किंवा मून असेल, चंद्र असेल, त्याचं मोशन का नाहीये? कारण की एकदा का त्यांना आपण सुरुवातीला होरिझॉन्टल पुश भेटला तर त्यांचं युनिफॉर्म मोशन कंटिन्यू येते, तसंच चालू राहणार आहे. ओके, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन समजला. नाव वी आर मूव्हिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, Newton's second law of motion is very important law. Okay, because from this law of motion we can find out actual dynamical variables and force relation between them. First of all, statement of Newton's second law of motion. Okay, external force acting on any object, external force acting on any object or any body is directly proportional to acceleration of that object. कोणताही ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर जो एक्सटर्नल फोर्स अप्लाय होणार आहे तो काय असतो? एक्सटर्नल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सलरेशन. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर याला काहीतरी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असेल. सो वी कॅन से F external is equal to that constant of proportionality is mass of that object. Constant of proportionality काय असणार आहे त्या ऑब्जेक्टचं? मास मल्टिप्लाय बाय ऍक्सलरेशन. ओके, सो दिस इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. परत इथं एक्सटर्नल फोर्स याचा अर्थ काय आहे की तो ऑब्जेक्ट सोडून त्याच्यावर अप्लाय होणारा फोर्स दुसऱ्या ऑब्जेक्टनी. ठीक आहे, ऍक्सलरेशन काय असतं? दॅट आय ऑलरेडी मेन्शन्ड ऑर एक्सप्लेन्ड. ओके, नाउ सी, आता तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये डिफरन्शियल इक्वेशन स्टडी केले असतील. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन ज्यावेळेस आपण अप्लाय करतो वेगवेगळ्या फिजिकल सिच्युएशनला, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला, त्यावेळेस आपल्याला त्या डिफरन्शियल इक्वेशन्स येत असतात. ओके, ऑर्डिनरी, लिनियर, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन मॅथमॅटिक्स मध्ये जे तुम्ही स्टडी केलेले त्या डिफरन्शियल इक्वेशन कसे येतात इथं पहा. जर आपण वन डायमेन्शनल मोशन घेतलं अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणूया आपण, त्या केसमध्ये एफ एक्सटर्नल इज इक्वल टू काय येणार आहे? मास आणि कॉम्पोनंट काय येईल? ए एक्स, ऍक्सलरेशनचा एक्स कॉम्पोनंट. पहा, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये लेफ्ट हँड साइडला वेक्टर क्वांटिटी आहे, राईट हँड साइडला पण वेक्टर क्वांटिटी. ओके, ही वेक्टर क्वांटिटी आहे, ही वेक्टर आहे, मास स्केलर क्वांटिटी आहे. ओके, दोन वेक्टर इक्वेट करतोय आपण लेफ्ट हँड आणि राईट हँड साइडचे. आता फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, त्याचा एक्स कॉम्पोनंट घेतला आपण तर आपल्याला माहिती आहे ए एक्स म्हणजे काय असणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. हे जर व्ही इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी टाकलं तर इथं काय होणार आहे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे इक्वेशन कसं लिहिता येईल तुम्हाला? एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू एम इंटू डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. पहा, लिनियर, होमोजिनियस, ऑर्डिनरी, सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन झालं आपले. ठीक आहे, किंवा हे काय असेल? मास इंटू डी व्ही अपॉन डी टी. हे पण काय झालं? तुमचं फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन झालं. ओके, इन दिस वे ज्यावेळेस आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन भेटत असतं. याचं जे सोल्युशन असेल या डिफरन्शियल इक्वेशनचं ते काय असणार आहे? व्हेलॉसिटी, जे काय असणार आहे? फंक्शन टाइमचं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण न्यूटन्स लॉ अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी समजेल कशी वाढत चाललेली आहे त्या फोर्समुळे. याचं जे सोल्युशन असणार आहे ते काय असणार आहे? एक्स विच इज फंक्शन ऑफ टाइम. एक्स म्हणजे काय असणार आहे? त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट. म्हणजे त्या एक्सटर्नल फोर्समुळे तो ऑब्जेक्ट कसा जाईल बाबा स्पेसमध्ये? असं जाईल, असं जाईल, अजून कसं जाईल
ते काय असणार आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे का आपण वापरतो, की आपल्याला वेलॉसिटी माहिती पाहिजे की त्या ऑब्जेक्टची कशी वाढत जाईल, कशामुळं, आपण अप्लाय केलेल्या फोर्समुळं त्याची डिस्प्लेसमेंट नक्की कशी असेल. ठीक आहे, त्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला फाइंड आउट करता येतात. ओके, आणि त्या ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन कसं असेल आपण अप्लाय केलेल्या फोर्समुळे. ओके, सो इन दिस वे वी कॅन इंटरप्रिट न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. याच्यानंतर आपण प्रॉब्लेम पण पाहणार आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिल की न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन नक्की अप्लाय कसा करायचा, कारण की फक्त स्टेटमेंट तर सोपं आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचं. ठीक आहे, सगळेच्या सगळे लॉ तुम्हाला पाठही होतील, बट जर तुम्हाला ते व्यवस्थित समजून घ्यायचे असतील तर ते अप्लाय कसे करायचे हा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, त्यासाठी आपल्याला नंतर प्रॉब्लेम पण आहे त्याच्यावर. ओके, so with this I stop our lecture over here. Thank you.